महिला हॉटेल कर्मचाऱ्याच्या हाताचं चुंबन घेणं टॅक्सी ड्रायव्हरला महागात पडलंय। मुंबई सत्र न्यायालयानं हाताचं चुंबन घेणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला 2 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे। 2023 मध्ये मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेला टॅक्सीत एकटं असताना हातावर चुंबन घेतल्याची घटना घडली होती। आरोपी टॅक्सी ड्रायव्हर रॉकी फर्नांडिसनं जवळपास 10 दिवस महिलेचा पाठलाग करून तिचा नंबरही मागितला। महिलेच्या तक्रारीवरून कफपरेड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हॉस्पिटॅलिटी उद्योगात हाताचं चुंबन घेणं ही एक सामान्य प्रथा असून तो फौजदारी गुन्हा ठरत नाही, हा आरोपीचा युक्तिवाद कोर्टानं फेटाळून लावला आणि महिलेच्या इच्छेविरोधात चुंबन घेतल्याचं जबाबातून स्पष्ट झाल्यानं कोर्टानं त्याला 2 वर्षांची शिक्षा ठोठावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.